प्रश्न क्रमांक 1 आहे, ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बी. संत तुकाराम, सी. संत ज्ञानेश्वर, डी. संत गाडगे महाराज. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 2 आहे, संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर ऑप्शन आहेत ए. भागवत, बी. भावार्थ दीपिका, सी. अभंगगाथा, डी. ग्रामगीता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भावार्थ दीपिका. प्रश्न क्रमांक 3 आहे, संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर ऑप्शन आहेत ए. शेवगाव, बी. पैठण, सी. मोझरी, डी. मंगळवेढा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. मंगळवेढा. मंगळवेढा येथे संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना कुणी केली? तर ऑप्शन आहेत ए. संत एकनाथ, बी. संत रामदास, सी. संत तुकाराम, डी. संत ज्ञानेश्वर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. संत एकनाथ. संत एकनाथ यांनी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना केली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या मराठी संताची पंजाबमध्ये अनेक मंदिरे आहेत? ऑप्शन आहेत ए. संत रामदास, बी. संत एकनाथ, सी. संत ज्ञानेश्वर, डी. संत नामदेव. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. संत नामदेव. संत नामदेव यांची पंजाबमध्ये अनेक मंदिरे आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, भावार्थ रामायण कुणी लिहिले आहे? ऑप्शन आहेत ए. संत रामदास, बी. संत चोखामेळा, सी. संत एकनाथ, डी. जनार्दन स्वामी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. संत एकनाथ. संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, अमृतानुभव ग्रंथ कोणी लिहिला आहे? ऑप्शन आहेत ए. संत रामदास, बी. मोरोपंत, सी. संत एकनाथ, डी. संत ज्ञानेश्वर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव ग्रंथ लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, अभंगाचे रचनाकार कोण आहेत? ऑप्शन आहेत ए. संत तुकाराम, बी. संत मुक्ताबाई, सी. संत एकनाथ, डी. संत ज्ञानेश्वर. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 9 आहे, शीख धर्माची स्थापना कुणी केली? ऑप्शन आहेत ए. गुरु गोविंद सिंग, बी. गुरु नानक, सी. गुरु तेग बहादूर, डी. गुरु रामदास. तर शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. गुरु नानक. गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, वारकरी संप्रदायांचा कळस कोणास म्हटले जाते? ऑप्शन आहेत ए. संत नामदेव, बी. संत ज्ञानेश्वर, सी. संत एकनाथ, डी. संत तुकाराम. तर वारकरी संप्रदायांचा कळस कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. संत तुकाराम. राष्ट्रसंत ही पदवी कोणास संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए. गजानन महाराज, बी. गाडगेबाबा, सी. तुकडोजी महाराज, डी. तुकाराम महाराज. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.